शासनाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सिंहस्थासाठी पुरोहित तयार करण्याचा निर्णय घेतलाय। त्र्यंबकेश्वर येथील तीर्थपुरोहितांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असली तरी प्रश्न हा उरतो की तांत्रिक शिक्षणात मांत्रिक शिक्षण कशासाठी। एकीकडे त्र्यंबकेश्वरला वंशपरंपरेने चालत आलेले पुरोहित धार्मिक विधी करतात, हेच तर अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे आहेत। ITI म्हणजेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सिंहस्थासाठी पुरोहित घडवण्याचा निर्णय शासनाने घेतलाय। अर्थातच शासन तांत्रिक शिक्षणाला बाजारू बनवू पाहत आहे। प्रत्येक तीर्थक्षेत्रावर भाविकांचे पूजापाठ, धार्मिक विधी करण्यासाठी वंशपरंपरेने चालत आलेले पुरोहित असतात। त्यांना तीर्थोपाध्याय असे संबोधले जाते। भारतात हिंदू धर्मात अनेक जाती पंथ आहेत। प्रत्येक जाती, पोटजाती, पंथाचे रीतिरिवाज, उपासना पद्धती, पूजा अर्चा करण्याच्या पद्धतीत यात छोटा मोठा फरक आढळतो। साहजिकच त्र्यंबकेश्वर येथे शेकडो वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या पुरोहितांकडे येणारे भाविक यांची वर्गवारी आढळते। वंशावळीचा धांदोळा घेतला तर याची साक्ष पडते। त्र्यंबकेश्वर येथे येणारा भाविक त्यांच्या तीर्थोपाध्यायांकडे जातो। मागच्या अनेक पिढ्यांपासून ते जोडले आहे। सिंहस्थात धार्मिक विधी करण्यासाठी आलेला भाविक अशा प्रकारे सरकारी तंत्रशाळेत शिक्षण घेऊन आलेल्यांकडून धार्मिक विधी करून घेईल तर त्याच्या शिक्षणाचा विज्ञान युगात काय उपयोग, याचा विचार शासनाने करावा। अंधश्रद्धेला खतपाणी म्हणजे त्र्यंबकला 30 वर्षांपासून नारायण नागबळी, त्रिपिंडी श्राद्ध आणि कालसर्प विधी करण्यासाठी भाविकांचा ओघ वाढलाय। या पूजा पुरोहितांना 2 पैसे अधिक मिळवून देत असल्याने अशा पूजा करण्यासाठी भारतीय पुरोहित येथे येत आहेत। भविष्यात शासन मान्य पुरोहित तयार करून ते त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा विधी करण्यासाठी आले आणि त्यांनी विज्ञानाला छेद देत येथील रूढी परंपरांना आणि अंधश्रद्धेला जोरकसपणे सामोरे नेले तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होतोय। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्या समोर आणत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।